तर नमस्कार मंडळी, आज होती संकष्टी. मग काय खिचडी बनवायला गॅसवरती ठेवली कढईमध्ये टाकलं तेल आणि टाकलं जिरं मस्त तडतडलं आणि घातली मिरची पण मस्त अशी फ्राय करून घेतली आणि घातले साबुदाणे थोडे फ्राय केले. त्याच्यात घातलं मीठ घातलं आणि घातलं शेंगदाण्याचा कूट घालून मस्त असं फ्राय करून घेतलं. बारीक गॅसवर ठेवलं आणि बघू शकता तुम्ही मंडळी कसली भारी खिचडी झाली होती. आणि आता चिवला तर अशी एवढी खूप आवडते खिचडी. मग काय तिची रिॲक्शन पण तुम्ही बघू शकताय खिचडी खाण्याची, बघा कशी आहे. आणि मग काय घेतलं संध्याकाळचा स्वयंपाक बनवायला. तर त्यांचे चिवचे पप्पा अधूनमधून हे बघ काय ते बघ काय. मग काय संध्याकाळी घेतली वांग्या बटाट्याची भाजी बनवायला. त्याच्यामध्ये कांदा टॅमॅटो लसूण मिरची वगैरे टाकलं हळद घालून मस्त फ्राय केली आणि टाकला बटाटा टॅमॅटो आणि बटाटा आणि वांगा. मग काय ती मस्त फ्राय करून एक साईडला ठेवली आणि तोपर्यंत घेतला चपात्यांचा कणिक मळून झाला. चपात्या करून घेतली आणि लागली चिवच्या पप्पांना भूक. ते म्हटले मला पराठा बनव. म्हणलं ठीक आहे त्याच्या पराठा बनवते. मग काय ही चपात्याची बारीक चपाती करून घेतली. त्याच्यावर टाकला तूप आणि टाकला कांदा मसाला. ते मस्त सगळीकडे मिक्स करून घेतले आणि त्याच्यावर टाकला कस्तुरी मेथी पण अशी मस्त सगळीकडे पसरवून घेतली आणि असा गोल मस्त रोल करून चपाती बनवली. आणि बघू शकता तुम्ही मंडळी कशी चपाती बनवली आणि अशी मस्त तव्यावर शेकवली. आणि त्यापाशी पुन्हा दोन्ही साईडने तूप लावून घेतलं आणि मस्त असा कडक पराठा बनवून तयार. दिला पप्पा नावाला खा. आणि मग घेतला टिफिन. मग काय घेतलं टिफिन भरायला. मग काय त्यांना चपाती भात भाजी डाळ भात सगळं असं मस्त पॅक करून दिलं. एका पिशवीत भरलं टिफिन बॅगमध्ये. आणि तोपर्यंत साई आला. साई म्हणते काकी मी घेऊन जाते. थांब कुठे घेऊन चाललं असते, आणणार नाही पाहिजे.